बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही। सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हानं उभी टाकणार आहेत। सरकारने इतर गोष्टींपेक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। त्यातच राज्यातील आरक्षणाचा मुद्दा असो की शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सरकार सर्वच बाबी चुकीच्या पद्धतीनं हाताळत असून यामुळं राज्यात विनाकारण जातींमध्ये वाद निर्माण होण्याची चिंता असल्याचं त्यांनी व्यक्त केलं। सुप्रिया सुळे पुढे म्हणाले की पुणे विधान परिषदेची जागा लढायची नाही, हे मावियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे। आमची त्याच दिवशी बैठक झाली, त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। प्रचंड घोडेबाजार पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी होणार अशी चर्चा होती, त्यामुळे आम्ही या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात विधान परिषदेच्या 8 जागांवर मावियाच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यामध्ये काही जण काँग्रेसचे सुसूज्ञ आहेत ना। घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही पुण्याचा निर्णय घेतला। सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी गुप्त मतदानाऐवजी हात वर करून जाहीर मतदान पद्धत लागू झाली पाहिजे। यासाठी आपण संसदेत बिल आलं तर त्याचं स्वागत करू। लोकसभा आणि विधानसभेला आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ताकदीने लढणारच आहोत। सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या जीवावर निवडणूक लढवू नये आणि यंत्रणेची भीती सुद्धा दाखवू नये। हा देश लोकशाही पद्धतीनं चालला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। विधान परिषद निवडणुकीत काहीच रंगत नव्हती। मला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते। देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय। नाना पटोले म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी देश विकला, आपला रुपया मारला आहे। मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत कमी झाली। रवी किशन यांनी बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे। भाजप सरकारनं देश अमेरिकेसह 2 लोकांना विकलाय। लोकांना मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्याचं काम सरकारनं बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये केलंय। SIR मध्ये एखाद्या समाजातील बांधवांचं नाव वगळली जातात, हे चुकीचं आहे। जे व्यक्ती तिथं राहत नाहीत किंवा ज्यांचं निधन झालंय अशा व्यक्तीचं नाव जर मतदार यादीतून रद्द करण्यात आलं तर काही हरकत नाही, पण विशिष्ट समाजाच्या बांधवांचं नाव काढणं योग्य नाही। नाना पटोले म्हणाले की भाजपनं केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांनाही त्यांनी संपवलं। हे लोकशाहीसाठी घातक आहे। जनमताचा आदर करणं सरकारचं काम असतं, पण सरकारनं महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादी फोडली। तसंच आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे 2 तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांचा पक्ष संपवण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे। भाजप ही लोकशाही विरोधी व्यवस्था आहे, याची नोंद जनतेने घेतली पाहिजे। नाना पटोले म्हणाले की संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीत माघार का घेतली गेली याचा आकडा सांगितलाय। हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे। विधान परिषद निवडणुकीत भाजपनं जर घोडेबाजार केला असेल तर ते चुकीचं आहे। मतदारांना विकत घेणं, धमकावणं, गुंडाराज आणण्याचं काम भाजपकडून सुरू आहे। भाजपला सत्तेचा खूप माज आलाय, तो इतका जास्त आहे। कायम सत्तेत राहण्यासाठी जातींमध्ये वाद लावण्याचं काम सरकारकडून सुरू आहे। जनतेमध्ये सरकार विरोधी मोठा राग आहे। राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात निवडणुकीतून माघार घेतल्यानं महायुतीला फायदा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। याच मुद्द्यांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा दावा केला होता। तसंच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट प्रतिक्रिया देत राजकीय चर्चांना नवं वळण दिले। नवी मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना उत्तर दिलं। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे समजलं तर अशा प्रकारचं विधेयक आणण्याची गरजच पडणार नाही, असं ते म्हणाले। मात्र निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हायला हव्यात या मताशी त्यांनी सहमती दर्शवली। या संदर्भात कोणी विधेयक आणत असेल तर त्याला आपला विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। निवडणूक व्यवस्थेत आवश्यक बदल झाले पाहिजेत असं मत व्यक्त करत त्यांनी या विषयावर संतुलित भूमिका मांडली। याचवेळी कोकण विधान परिषद मतदारसंघातील घडामोडींवरही फडणवीस यांनी भाष्य केलं। ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। यावर बोलताना फडणवीस म्हणाले की
बाळ माने पूर्वीपासूनच आमच्याशी संबंधित होते. भाजपमध्ये अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्ष कार्यकर्ता म्हणूनही मी त्याच निर्णयाचा आदर करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. अनेक वेळेस बिनविरोध निवडणूक झाल्यात, नाही झाल्या असं काही नाही. भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा पैसे मागितले, ते पैसे देणार कुठून, हा धंदा झालेला आहे, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालंय. तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. त्यांच्यासोबत तरुण एकवटलेत. ही युवा शक्ती आता शांत बसणार नाही. रोजगारासाठी भटकणारा तरुण देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही. आता परिवर्तन होत या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की महाराष्ट्र सरकारची भूमिका कधीच ओबीसीच्या बाजूने राहिलेली नाही. मत घेण्यापुरतं ते ओबीसींना जवळ करतात. सर्वांनाच ओबीसींच्या सवलती दिल्या तर मग त्या स्पर्धेत ते कसे टिकणार? आम्हाला स्कॉलरशिपमध्ये 100% सवलत द्यावी. ओबीसींमध्ये फार गरीब समाज आहेत. इतरांना काही देऊ नका असे आमचे म्हणणे नाही, पण आमच्या वाट्याला काहीतरी येईल असं आम्हाला द्या, ही ओबीसींची मागणी आहे. लोकसंख्येच्या आधारावर त्यांना निधी दिला जावा. रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्यानं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता. या ऐतिहासिक दिवसाची आठवण जपण्यासाठी दरवर्षी संभाजीराजे छत्रपती रायगडावर उपस्थित राहून शिवभक्तांना संबोधित करतात. यंदाही त्यांनी उपस्थितांना भावनिक शब्दात संदेश दिला. संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांच्या उत्साहाचं कौतुक केलं. रायगडावर जमलेल्या जनसमुदायाचा उल्लेख करताना त्यांनी हा केवळ जनसागर नाही तर शिवसागर आहे असं म्हटलं. रायगडावर मर्यादित सुविधा असतानाही हजारो शिवभक्त अनेक दिवसांपासून मुक्काम करून या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. याबद्दल त्यांनी विशेष गौरव केला. राहण्याची, जेवणाची आणि इतर सुविधांची कमतरता असूनही शिवभक्त मोठ्या श्रद्धेनं रायगडावर येतात. हेच महाराजांविषयीचं प्रेम आणि निष्ठा दर्शवतं असं त्यांनी नमूद केलं. संभाजीराजे पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून गडावर मुक्काम करणाऱ्या शिवभक्तांचे समर्पण पाहून ते स्वतःही भावूक झालेत. रात्रीची व्यवस्था, दैनंदिन गरजा आणि अनेक अडचणी असूनही हजारो लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं दाखल झालेत. 300 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही एखाद्या राजासाठी अशी भावना आणि श्रद्धा कायम राहणं ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण महाराजांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहोतच, पण या शिवभक्तांनाही वंदन करण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना संभाजीराजेंनी सांगितलं की हा दिवस केवळ एका राजाच्या राज्याभिषेकाचा नव्हता, तर स्वराज्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ होता. ज्या ठिकाणी आज मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच ठिकाणी महाराजांना छत्रपती पदाचा मान मिळाला होता. अनेक सत्ताधीशांना आणि गुलामगिरीच्या जोखडाला आव्हान देत महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळं हा दिवस इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी नव्या शकाची सुरुवात केली आणि स्वराज्याला स्वतंत्र ओळख दिली, याची आठवण त्यांनी करून दिली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेबाबत विविध चर्चांना उधाण आलंय. या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडत या जागेवर छगन भुजबळ यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या या जागेचं राजकीय महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी म्हटलं की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची असून त्यावर पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला संधी मिळणं आवश्यक आहे. विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला राज्यसभेत पाठवलं तर त्याचं स्वागतच केलं जाईल,
मात्र या जागेवर भाजपच्या विचारसरणीशी संबंधित किंवा भाजपच्या पाठिंब्याची व्यक्ती उमेदवार म्हणून आली तर त्याचा चुकीचा संदेश राज्यभर जाऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं. रोहित पवार यांनी यावेळी अधिक तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत म्हटलं की राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा जर भाजप प्रेरित व्यक्तीला देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर झुकली किंवा दिल्लीच्या दबावाखाली काम करते अशी भावना निर्माण होईल. त्यामुळे पक्षानं या निर्णयाचा गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबतही अप्रत्यक्ष आवाहन केलं. तसं शक्य नसेल तर किमान छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला संधी देऊन पक्षाची स्वतंत्र भूमिका कायम ठेवावी असं ते म्हणाले. भाजप सांगतो म्हणून काही देशातील विरोधी पक्ष संपणार नाही. काही दिवसांनी लोक सत्ताधाऱ्यांच्या मागे चपला घेऊन धावतील. त्यावेळी यांनाच वाटेल की जमिनीने आपल्याला सामावून घ्यावं असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर इंडिया आघाडीच्या बैठकीला सर्वच पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. काही जण ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले की विधान परिषद बरखास्त करा असं सुधीर मुनगंटीवार यांना का वाटत आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेतली पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांना असं वाटण्याचं कारण आहे यामध्ये जो त्यांनी घोडेबाजार सुरू केलाय, एका दिवसात ज्यांनी 150 कोटी रुपये खर्च केले त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. या पैशाच्या माध्यमातून विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुका तुम्ही लढवत आहात म्हणून लोकांना निवडणूक नको आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणूक करा आणि मतपत्रिकेवर निवडणूक घ्या अशी मागणी मुनगंटीवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे लावून धरली पाहिजे. संजय राऊत म्हणाले की कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात. सरकारला त्यांची दखल घ्यावी लागेल. हे आंदोलन होऊ नये, युवकांनी तिथं पोहोचू नये यासाठी सरकार दबावाचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दिपके यांचे आंदोलन हे अराजकीय आंदोलनाचा भाग आहे. सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत आंदोलनासाठी एकत्र येत आहेत. आमचंही तेच मत आहे. मार्च 2026 मध्ये राज्यात अवकाळी पावसात झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महसूल आणि वन विभागानं 16,71,59,000चा मदत निधी मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया आणि गडचिरोलीतील एकूण 22,123 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात 7,783 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं. या संभाजीनगरमधील 17,216 शेतकऱ्यांना 11.89 कोटी रुपये निधी बँक खात्यात दिला जाईल. हवामान विभागानुसार 5 जूनपर्यंत देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 14% कमी नोंदवला गेला. मात्र गेल्या 4 दिवसात परिस्थिती बरीच सुधारली आहे. पावसाची तूट 40%वरून घटून 14% झाली. आता मान्सून पुढे किती वेगानं ही तूट भरून काढतो याकडे लक्ष असेल. आपत्ती निवारणाचा हा मदत निधी बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून कोणत्याही कारणासाठी कापू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या. तसंच मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची नावं आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं अनिवार्य केलं आहे. रावेर तालुक्यात सायंकाळी 2 दशकातील सर्वात भीषण ताशी 60 किलोमीटर वेगाच्या वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे 23 गावात 2,085 शेतकऱ्यांच्या 1,997 हेक्टर शेत जमिनीवरील 57,50,000 केळी खोड भुईसपाट झालं. यात 227 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केरळमध्ये 3 दिवस उशिरा आलेल्या मान्सून एक्सप्रेसनं वेग पकडलाय. कर्नाटकचा किनारपट्टी भाग पार करून मान्सून योग्य वेळी गोव्यात पोहोचला. दरम्यान मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल होण्यापूर्वी अवकाळी पावसानं अनेक भागात हजेरी लावली. 8 जूनपर्यंत मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. सध्या मराठवाडा ते कोकण आणि गोवा ओलांडत नैऋत्य अरबी समुद्रापर्यंत 5.8 किलोमीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मान्सूनच्या वाटचालीसाठी आणि पूर्व मोसमी पावसासाठी अनुकूल आहे असं निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.